आता आपल्या बरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। शिंदेजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। मोठा विजय भाजपने संपादन केलेला आहे आणि आता आपल्याला हा प्रश्न विचारत असतानाच 48 चा आकडा 49 वर गेलेला आहे। कसं पाहता आपण या विजयाकडे? हा वाढत जाईल आकडा, कारण मी सर्वप्रथम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे ये मोदीजी की गॅरंटी का कमाल है असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या गॅरंटीवर विश्वास लोकांनी ठेवला आहे। महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनी देखील मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि त्यामुळे हा विजय 27 वर्षानंतर यांना मिळाला आणि केजरीवाल देखील स्वतः याच्यामध्ये पराभूत झाले, कारण त्यांचं पण खायचे दात दाखवायचे दात वेगळे होते। आणि खरं म्हणजे जे मुख्यमंत्री झाले त्याच्या मागे आशीर्वाद होता अण्णा हजारे। अण्णा हजारेंचे कष्ट, मेहनत आणि त्यांची प्रेरणा ते नंतर मुख्यमंत्री झाल्यावर विसरले आणि म्हणून म्हणतात ना, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते लोग, अशा प्रकारचं त्यांचं करनी कुछ कतनी कुछ, खायचे दात दाखवायचे वेगळे, खायचे वेगळे, हे सगळं आपण पाहिलं। मग दारू घोटाळा आला, इतर भ्रष्टाचार आला, या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आल्या आणि म्हणूनच दिल्लीकरांवर गेले 10 वर्ष असलेलं आपचं संकट यामुळे दूर झालेलं आहे आणि त्याचबरोबर दिल्लीच्या विकासावर आलेली आपदा देखील टळलेली आहे मोदीजींच्या नेतृत्वामुळे। आणि त्याचबरोबर संविधान खतरे में, लोकशाही खतरे में, हे खतरे में, देश खतरे में असं खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला देखील भोपळा फोडता आला नाही। तिसऱ्यांदा त्यांनी हॅट्रिक केली, त्यांना देखील चारी मुंड्या चित व्हावं लागलं। दिल्लीकर मतदार हे यावेळेस जागृत झाले आणि त्यांनी मतदान केलं। याच्यामध्ये आणखी एक कारण आहे की जो आता अर्थसंकल्प जो मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारने सादर केला, तो जो काय घरोघरी लक्ष्मीची पावलं उमटावी म्हणून 12 लाख पर्यंत इन्कम टॅक्स फ्री केलं। शेतकऱ्यांना योजना दिल्या, महिलांना योजना दिल्या, युवकांना योजना दिल्या आणि त्या योजनांचा देखील आणि अर्थसंकल्पाचा फायदा आणि प्रतिबिंब या निवडणुकीत पाहायला मिळालं। आता आपला देश आर्थिक महासत्तेक होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावर देखील मतदारांनी शिक्कामोर्तब केलेला आहे, विश्वास व्यक्त केला। म्हणून मी पुन्हा एकदा मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व ज्यांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे मतदारांचं देखील अभिनंदन करतो। शिंदे साहेब, सरिता कौशिक बोलते। आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया या भाजपाच्या विजयावर देताना खरं तर शंका उपस्थित केली आहे। त्यांनी संशय व्यक्त करताना म्हटलं, दिल्लीत जे घडलं ते महाराष्ट्र पॅटर्ननुसार घडलं। अरे बाबा, जेव्हा ते जिंकले लोकसभेमध्ये तेव्हा कुठला पॅटर्न होता? जेव्हा ते कर्नाटकमध्ये जिंकले तेव्हा कुठला पॅटर्न होता? जेव्हा ते तेलंगणात जिंकले इंडियाला तेव्हा कुठला पॅटर्न होता? जेव्हा ते जिंकतात तेव्हा निवडणूक आयोग चांगला, जेव्हा ते जिंकतात तेव्हा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट चांगलं, जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं। आता तर मतदार याद्यांवर देखील त्यांनी अविश्वास व्यक्त केलेला आहे, म्हणजे हारले की त्या सगळ्या संस्था भ्रष्टाचारी, मग त्यांना शिव्या देणं, आरोप करणं, हे लोकांना नाही पटत। हे लोकांना समजतंय, काम पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, कल्याणकारी योजना पाहिजे। हे असं आरोप प्रत्यारोप, खोटारडेपणा, फेक नरेटिव्ह हे असं लोकांना आवडत नाही। त्याचा हा परिपाक या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे। खरं तर शिंदे साहेब, आपण आजच दिल्लीहून स्वतः आलेले आहात, नक्की काय झालं दिल्लीत? दिल्लीमध्ये मी गेलो होतो, श्रीकांत दिल्लीत होता आणि मी त्याला भेटायला गेलो होतो आणि माझं तसं काही राजकीय भेट नव्हती, पण मी तुम्हाला जर खरंच म्हणजे तुम्ही सगळ्या ह्या बातम्या, म्हणजे तुम्ही नाही, आपले चॅनल चालवत असतात, पण मी सांगतो गमतीचा भाग जाऊ द्या, पण मी त्यांना ॲडव्हान्स शुभेच्छा द्यायला गेलो होतो। ॲडव्हान्स शुभेच्छा देणारे आपण एकटेच असाल असे? बघा, तुमच्या चॅनलचा संदर्भ घेऊन मी गेलो, म्हणजे गमतीचा भाग सोडा। माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, कुठलाही राजकीय काम नव्हतं। शिंदे साहेब, काँग्रेस शून्यावरच राहिलेली आहे दिल्लीमध्ये, नक्की कसं बघता आपण? शून्यावर एकदा नाही, 3दा, म्हणजे भोपळा फोडायचा 3दा हॅट्रिक झाली
म्हणजे लोकांनी आता बघा, एखाद्या टीम मध्ये खेळाडू एखाद्या टीम मध्ये 3 मॅच मध्ये जर काही परफॉर्म करत नाही, भोपळा फोडत नाही, तर त्याला काय करायला पाहिजे? त्याने काय करायला पाहिजे स्वतः? कुठेतरी राहुल गांधी यांचं नेतृत्व बदलायची वेळ आली आहे का काँग्रेसवर? बघा, हा त्या काँग्रेस पक्षाचा विषय आहे. त्यांनी कुणाला बदलायचं कुणाला ठेवायचं हा त्यांचा विषय आहे. परंतु जनतेने मात्र काँग्रेस आप या सगळ्यांना इंडिया अलायन्सला झिडकारलेला आहे आणि विकासाला साथ दिलेली आहे. बस एवढंच मला कळतंय. एक आरोप अजून होतोय शिंदे साहेब, तो म्हणजे बहुसंख्याकांचं राजकारण जे होतंय, हिंदू विरुद्ध इतर अशा पद्धतीचं एक राजकारण होतंय आणि त्या राजकारणातून भाजपाला असे विजय मिळतात असं म्हटलं जातंय. हे देशासाठी कितपत योग्य आहे? हे बघा, या महाराष्ट्रामध्ये पण लोकसभेमध्ये काय नरेटिव्ह पसरवलं इंडिया अलायन्सने? आपण पाहिलं की संविधान बदलणार, आरक्षण बदलणार, लोकशाही धोक्यात आली, खतऱ्यामध्ये आली. काय काय बदललं? काय आदिवासींचं आरक्षण जाणार, गोरगरिबांचं आरक्षण जाणार, मागासवर्गीयांचं आरक्षण जाणार, बाबासाहेबांचं संविधान बदललं. किती फेक नरेटिव्ह पसरवलं, काय काय केलं? आम्ही काय केलं? डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. एकीकडे डेव्हलपमेंट, दुसरीकडे लोककल्याणकारी योजना, याला आम्ही चालना दिली. म्हणून महाराष्ट्रामध्ये लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी आम्हाला दिलेला आहे. शिंदे साहेब, आता आमची अपेक्षा आहे कोर्ट काय करतं त्याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. पण येणाऱ्या काळात महाराष्ट्रात परत एकदा निवडणुका होणार आहेत, महापालिकेच्या निवडणुका, आणि त्यात मुंबई सुद्धा आहे. आता ही जी हा जो विजय आहे तो परत एकदा महाराष्ट्रात बघायला मिळणार का? बिलकुल. कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर या विजयाची परंपरा पुढे सुरू राहणार आहे. कारण 15-20 वर्ष मुंबईकरांच्या फक्त तिजोरीची सफाई करण्याचं काम ज्यांनी केलं, आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्त्याची सफाई केली. कधी आयुष्यामध्ये रस्ते ब्रिटिश काळात धुत असतील, पण तेव्हा आता आम्ही रस्ते स्वच्छ करून रस्ते पाण्याने धुण्याचं काम सुरू केलं. पण काही लोकांनी फक्त तिजोरी धुण्याचं काम केलं. त्यांना लोक या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवतील आणि विकासाला प्राधान्य देतील. आता मुंबई बदलती आहे. मुंबईमध्ये सगळे खड्डेमुक्त रस्ते होत आहेत. मुंबई प्रदूषण मुक्त आम्ही करतोय. मुंबई भ्रष्टाचार मुक्त करतोय. त्यामुळे निश्चितपणे मुंबईकर जो बाहेर फेकला गेलेला आहे मुंबईच्या, त्याला कारणीभूत कोण आहे? त्यांना पुन्हा आम्ही मुंबईकरांना मुंबईत आणण्याचं काम करणार आहोत, या सर्व रखडलेल्या प्रकल्पांना चालना देऊन. त्यामुळे ही विजयाची परंपरा पुढे सुरू राहणार. शिंदे साहेब, कालच आपण बघितलं सगळे जे विरोधक आहेत ते एकत्र येऊन प्रेस कॉन्फरन्स घेताना आपण बघितले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा होती. मात्र अजून महाराष्ट्रात तुमच्या नाराजीची किंवा महायुतीमध्ये हवे तशी एकता नाही याचीच चर्चा सुरू आहे. अजूनही पालकमंत्री पदांचा घोळ आहे आणि आपण विजयाबद्दल बोलत आहात. बघा, आम्ही फक्त विजय मिळतोय ना, लोकांची कामं करतोय म्हणून मिळतोय. अहो, लोकांना ज्यांनी आम्हाला मतदान केलं, ज्या लोकांनी निवडणुकीत आम्ही ज्यांना विनंती केली, त्यांना धन्यवाद द्यायला मी स्वतः जातोय महायुतीच्या वतीने. देवेंद्रजी विकास कामाचं भूमिपूजन करतायत. अजितदादा पुण्यामध्ये कामावर सकाळी फिरतायत, त्याची कामाची पाहणी करतायत. हे प्रेस कॉन्फरन्ससाठी एकत्र येणं आणि शिव्याशाप देणं, आरोप करणं आणि लोकांची दिशाभूल करणं, यापेक्षा या महाविकास आघाडीकडे दुसरं काम राहिलंय का? आम्हाला ते करायचं नाही. आम्हाला जनतेला मदत करायची आहे, जनतेचा विकास करायचा आहे. आणि ते जेवढा आम्हाला आरोप करतील, जेवढा शिव्याशाप देतील, तेवढ्या लोकांच्या ओव्या आणि लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहतील. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. खूप खूप धन्यवाद एकनाथ शिंदेजी. आपण एबीपी माझाला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.